राज्यसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं आहे. देशातील सहकार क्षेत्राला अधिक मजबूत आणि गतिमान करण्यासाठी हे विधेयक आणल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे विधेयक मांडताना दिली. राष्ट्रीय सहकारी विकास निगम कायदा 1962 मध्ये बदल करून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय अधिकारांचा विस्तार करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. त्यापूर्वी आज राज्यसभेत CPMचे खासदार जॉन ब्रिटास यांच्याबद्दल केलेल्या कथित अपमानास्पद विधानांवरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजातही आज व्यत्यय आला. जर काही आक्षेपार्ह असेल किंवा ते राष्ट्राच्या चारित्र्याला अथवा सभागृहाच्या प्रतिष्ठेला साजेसं नसेल तर सभापतींनी सर्व सदस्यांना आपल्या दालनात बोलवून काय घडलं ते ऐकून घ्यावं, असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.